नमस्कार. कधी विचार केला आहे की कलेच्या माध्यमातून समाजात किती मोठं परिवर्तन घडवून आणता येईल? महाराष्ट्रातल्या आर्ट्स प्रॅक्टिसेस फॉर इन्क्लुजन म्हणजेच API प्रकल्पात सामील होणाऱ्या प्रत्येक नवीन व्यावसायिकासाठी हे विश्लेषण म्हणजे एक प्रकारचं मार्गदर्शकच आहे. चला तर या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. बघा, या भिंतीवरचा प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा काहीतरी सांगतेय. ही फक्त एक कलाकृती नाहीये, तर ही त्या ऊर्जेचं प्रतीक आहे जी आपल्याला कलेतून समाजात पसरायची आहे, लोकांना एकत्र आणण्याची आणि प्रत्येकाला आपलंसं वाटेल अशी एक जागा बनवण्याची ऊर्जा. एक प्रश्न विचारतो, काय होईल जर कला हीच समाजातील प्रत्येक माणसाला एकत्र आणणारी, त्यांच्यातले भेद मिटवणारी एक गुरुकिल्ली ठरली तर? अहो, हा प्रश्नच तर APIच्या कामाचा मूळ पाया आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधायला तर आपण सगळे एकत्र आलो आहोत. चला तर मग थोडं खोलात जाऊया आणि समजून घेऊया की ही सर्वसमावेशकतेसाठी कला म्हणजे नेमकं काय आहे. API म्हणजे फक्त भिंती रंगवणं किंवा गाणी म्हणणं नाही आहे बरं का. ही एक अशी पद्धत आहे जिथे आपण संगीत, नाटक, चित्रकला यांसारख्या कलांचा वापर करून एकमेकांच्या भावना समजून घेतो, एकमेकांशी जोडले जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सुरक्षित, विश्वासपूर्ण वातावरण तयार करतो. APIची खरी ताकद आहे ना, ती त्याच्या या बहुरंगीपणात आहे. यात फक्त कला नाही तर संगीत आणि लय आहे, हालचाल आणि नाट्य आहे, कथाकथन आहे, दृश्यकला आहे. इतकंच नाही तर खेळ आणि सर्जनशील अभिव्यक्तीसोबतच मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि अगदी सदेह आणि संबंधात्मक शिक्षणाचाही यात संगम आहे. या सगळ्यामुळेच तर हा एक खूप शक्तिशाली दृष्टिकोन बनतो जो खरा बदल घडवू शकतो. ठीक आहे, आता APIची मूळ संकल्पना आता आपल्याला कळली. आता आपण महाराष्ट्राकडे वळूया. बघूया की या महत्त्वाच्या टप्प्यासाठी महाराष्ट्राचीच निवड का झाली. पुणे आणि मुंबई ही फक्त मोठी शहरं नाहीत, तर ही सामाजिक बदलाची केंद्र आहेत. इथे आधीपासूनच अनेक संस्था खूप चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या या मजबूत नेटवर्कमुळे आपल्याला एक तयार पाया मिळतो, ज्यावर आपण या प्रकल्पाची एक मोठी इमारत उभी करू शकतो. आणि इथेच API महाराष्ट्र मॉडेलचा खरा वेगळेपणा दिसून येतो. जुन्या पद्धतीत कसं होतं, कुठेतरी एक छोटासा हस्तक्षेप केला जायचा. आता तसं नाही. आता आपण थेट प्रणालींमध्येच सर्वसमावेशकता रुजवत आहोत. आधी काही मोजक्या व्यक्तींवर अवलंबून राहावं लागायचं, आता आपण संस्थांची अंतर्गत क्षमताच वाढवत आहोत. आणि हो, काहीतरी नवीन सुरू करण्याऐवजी आपण जे आधीपासूनच काम करत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे काम पुढे नेत आहोत. हा बदल बाहेरून लादलेला नाहीये, तर आतून घडणार आहे आणि म्हणूनच तो जास्त शाश्वत आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. तो म्हणजे एका व्यावसायिकाचा हा 16 महिन्यांचा प्रवास. हा एक प्रकारचा रोडमॅप आहे, कामाचा एक स्पष्ट आराखडा. हे बघा, हा संपूर्ण 16 महिन्यांचा प्रवास या एका चित्रात किती स्पष्टपणे दाखवला आहे. हे पाहिल्यावर खात्री पटेल की आपला मार्ग पूर्णपणे ठरलेला आणि सुसज्ज आहे. प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक ती सगळी साधनं मिळणार आहेत. प्रवासाची सुरुवात होईल या पहिल्या 3 टप्प्यांनी. पहिला टप्पा म्हणजे गट निर्मिती आणि संरेखन, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात आपण आपल्या टीमशी जोडले जाऊ. मग दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 3 ते 12 महिन्यात सखोल निवासी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. आणि तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 6 ते 12 महिन्यांच्या काळात आपण जे काही शिकलो आहोत ते आपल्या संस्थेत राबवायला सुरुवात करू. हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचा भक्कम पाया असेल. पण हा प्रवास फक्त वैयक्तिक विकासापुरता मर्यादित नाहीये बरं का. पुढच्या टप्प्यांमध्ये आपण एका मोठ्या इकोसिस्टमचा भाग बनणार आहोत. चौथ्या टप्प्यात म्हणजे 10 ते 16 महिन्यात अँकर संस्था विकसित होतील. आणि 5वा टप्पा तर प्रकल्पानंतरचा आहे, जिथे प्रादेशिक केंद्र आणि शाश्वतता यावर काम होईल. म्हणजे आपण फक्त शिकणार नाही, तर महाराष्ट्रात एक स्वयंपूर्ण आणि टिकाऊ व्यवस्था तयार करण्यात मदत करणार आहोत. आणि इथेच भूमिकेत एक खूप महत्त्वाचा बदल होतो. आता आपण फक्त शिकणारे राहत नाही, तर शिकवणारे बनतो. आपण मिळवलेलं ज्ञान आणि कौशल्य आपल्या संस्थेतल्या इतरांपर्यंत पोहोचवतो. आणि मग काय, बदलाची एक साखळीच तयार होते. हे वाक्य या मॉडेलचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. आपलं अंतिम ध्येय हेच आहे की सर्वसमावेशकता ही काही मोजक्या लोकांची जबाबदारी न राहता ती संस्थेच्या संस्कृतीचा, तिच्या रोजच्या कामाचा एक अविभाज्य भाग बनली पाहिजे. आणि ह्या मोठ्या बदलाची सुरुवात कुठून होते, तर आपल्यासारख्या 20 प्रशिक्षित व्यावसायिकांपासून. हेच या संपूर्ण साखळीतले पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे दुवे आहेत. मग हे 20 व्यावसायिक आपापल्या 10 संस्थांमध्ये बदलाचं बीज पेरतात. आपल्या कामामुळे तयार झालेला हा पहिला तरंग तो हळूहळू संपूर्ण संस्थेला व्यापून टाकतो. आणि शेवटी काय होतं, तर या मजबूत संस्थांच्या माध्यमातून आपण जवळपास 1000 लोकांपर्यंत पोहोचतो.
हे या मॉडेलच्या गुणाकार प्रभावाचे म्हणजे मल्टिप्लायर इफेक्टचं एक जबरदस्त उदाहरण आहे. बघा, एका व्यक्तीपासून सुरू झालेला प्रवास हजारो लोकांच्या आयुष्यात कसा बदल घडवतो. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. यात आपण या संपूर्ण प्रकल्पाची दूरदृष्टी काय आहे आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम कसा असेल याचा एक आढावा घेऊ. हा पिरॅमिड आपल्याला खूप काही सांगून जातो. तो दाखवतो की सगळ्यात खालचा पाया म्हणजे व्यक्तींचं कल्याण हे कसं व्यावसायिकांच्या क्षमता बांधणीवर आणि संस्थांमधल्या प्रणालीगत बदलांवर अवलंबून आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण संस्थात्मक स्तरावर बदल घडवतो तेव्हा त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यावर होतो. या प्रकल्पाच्या दीर्घकालीन यशासाठी अँकर संस्थांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. या संस्था फक्त स्वतःपुरतं काम करत नाहीत, तर त्या इतर संस्थांना मार्गदर्शन करतात, त्यांना मदत करतात आणि असं करून संपूर्ण नेटवर्कला मजबूत आणि आत्मनिर्भर बनवतात. चला तर या प्रश्नासोबतच थांबूया. एका व्यावसायिकाचा प्रवास, एका व्यक्तीचा प्रवास हा संपूर्ण काळजीची परिसंस्था तयार करायला कशी मदत करतो. तुमची भूमिका या मोठ्या चित्राचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तुमचं योगदान फक्त तुमच्या संस्थेपुरतं मर्यादित नाहीये, तर ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक काळजीची, एक आपुलकीची परिसंस्था तयार करत आहे.